हल्लीच्या काळामध्ये अनेक व्हॉट्सअप ग्रुपची समाजामध्ये टिंगलटवाळी होते की या व्हॉट्सअप विद्यापीठातलं ज्ञान आहे असं म्हटलं जातं. पण या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील काही वेळेला खूप चांगल्या प्रकारचं राष्ट्र उभारणीचं, समाजहिताचं आणि विधायक अशा प्रकारचं काम उभं राहू शकतं, हे सांगली जिल्ह्यातल्या फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपनं सिद्ध केलेलं आहे. आता आपल्याला हे माहिती आहे की आपल्या देशाच्या सेवेमध्ये लष्कर आणि पोलीस ही दोन महत्त्वाची दलं आहेत. कारण लष्कर ज्याप्रमाणे शत्रू राष्ट्रांच्या बरोबर लढाई करतं, त्याच पद्धतीनं आपल्या देशामध्ये जर अंतर्गत काही प्रश्न निर्माण झाले, म्हणजे महापूर, भूकंपासारखी नैसर्गिक आपत्ती आली किंवा काही ठिकाणी अशांतता निर्माण झाली, तर तिथं कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी देखील आपलं लष्कर पुढाकार घेतं. त्यामुळे भारतीय लष्कराची कामगिरी एवढी गौरवास्पद आहे की असं म्हटलं जातं की भारताचा तिरंगा आहे तो वाऱ्यानं फडकत नाही, तर तो आपल्या सैनिकांच्या श्वासोच्छ्वासावर फडकतो. त्यामुळे आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करण्यामध्ये लष्कराची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्याचबरोबर दुसरं दल जे आहे पोलीस दल, हे देशांतर्गत कायदा सुव्यवस्था आणि नागरिकांची सुरक्षितता याला प्राधान्य देतं. आणि त्यामुळे लष्कर आणि पोलीस दलाला मदत करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था देशभर कार्यरत आहेत. पण सांगली जिल्ह्यातल्या या लष्करातल्या जवानांनी आणि पोलीस दलातल्या जवानांनी 4 वर्षापूर्वी 5 एप्रिलला, म्हणजे ऐन कोरोना भराच्या काळामध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. या ग्रुपचं नाव आहे फौजी व पोलीस ब्रदर्स ग्रुप. म्हणजे 4 वर्षापूर्वी एकत्र आले हे 3 व्हॉट्सअप ग्रुप होते आणि या तिन्ही व्हॉट्सअप ग्रुपचे मिळून जवळजवळ सांगली जिल्ह्यामध्ये 1200 मेंबर्स आहेत. म्हणजे सध्या लष्कराच्या सेवेत असणारे, सध्या पोलीस दलाच्या सेवेत असणारे जवान या व्हॉट्सअप ग्रुपवरती आहेत. म्हणजे निकष काय आहे या फौजी व पोलीस ब्रदर ग्रुपचा, तर रहिवासी सांगली जिल्ह्यामध्ये पाहिजे, पण सध्या लष्करात किंवा पोलिसांमध्ये सेवेत असला पाहिजे, असे लोक एकत्र आले. आणि मग त्यांनी लष्करातील आणि पोलीस दलातील जे शहीद झाले, जे हुतात्मा झाले, काहींना तांत्रिक अडचणी आल्या, त्यांच्या बाबतीमध्ये सेल्फ हेल्प म्हणजे स्वयंसेवी पद्धतीनं स्वतःची मदत स्वतःच करा असा पुढाकार घेऊन ह्या लष्करातल्या आणि पोलीस दलातील मृत अशा प्रकारचे कर्मचारी आहेत त्यांच्या कुटुंबांची काळजी घ्यायला सुरुवात केली. म्हणजे त्याने त्यांच्या दिव्यांग वारसांना मदत केली. कुटुंबातला कर्ता पुरुष गेल्यानंतर या फौजी आणि पोलीस ब्रदर्स ग्रुपमधले हे जे 1200 मेंबर्स आहेत, हे आपला मायेचा आणि आपुलकीचा हात या कुटुंबाच्या पाठीशी ठेवतात. म्हणजे संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये जवळजवळ 1200 सदस्य आहेत आणि या सदस्यामध्ये लष्कर आहे, नाविक दल आहे, हवाई दल आहे, महाराष्ट्र पोलीस आहे, CRPF आहे, BSF आहे, CISF आहे, ITBP आहे, SSB आहे, आसाम रायफल्स आहे, NSG, SPG, SRPF, NDRF, वनरक्षक दल, रेल्वे पोलीस, अग्निशमन दल. म्हणजे थोडक्यात लष्करामध्ये लष्कर आणि ज्याला आपण पॅरामिलिटरी फोर्सेस म्हणू आणि पोलीस दल यातले जवान या ठिकाणी 1200 जवान एकत्र आले आणि एकमेकाशी ऑनलाईन संपर्क साधत या कुटुंबियांच्या आर्थिक अडचणी असतील, यांच्या वैद्यकीय अडचणी असतील, काही वेळा शस्त्रक्रियेसाठी रक्तपुरवठ्याचा प्रश्न असेल, तिथं हे मदत करतात. अनेक कुटुंबांना आर्थिक मदत करतात. त्यांच्या कामाबद्दल अनेक ग्रामपंचायतीने त्यांना प्रशस्तीपत्र दिलेलं आहे. म्हणजे संख्याशास्त्राच्या भाषेत स्टॅटिस्टिक्समध्ये जर बोलायचं झालं
तर आत्तापर्यंत 4 वर्षामध्ये लष्कर आणि पोलीस दलातल्या वीर जवानांच्या, शहीदांच्या, हुतात्म्यांच्या 46 कुटुंबियांना 10 लाख रुपयांची मदत पोचवलेली आहे. इथं काम करणाऱ्या मुलांचा कारभार अतिशय पारदर्शक आणि स्वच्छ अशा प्रकारचा आहे. कोरोना काळामध्ये 40हून अधिक रुग्णांना बेड मिळवून दिले. तर रक्तदानाच्या चळवळीमध्ये सहभागी होत 4 रक्तदान शिबिरं त्यांनी घेतली. म्हणजे यातलं आणखी दाखल उदाहरण सांगायचं झालं तर कवठेमहांकाळ तालुक्यातल्या ढालगावचे विशाल देसाई शहीद झाले. त्यांच्या अपंग मुलीला व्हीलचेअर आणि 12,000 रुपये अपंग पेन्शन तिला मिळवून दिली. म्हणजे हे जे 1200 लोक व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत, हे म्हणजे देशसेवा आणि जनसेवा करणाऱ्यांचा एक प्रकारे आधारवड बनलेले आहे. या ग्रुपमध्ये 114 रक्तदाते आहेत आणि बेल्ट मेंबरसाठी म्हणजे गणवेशातल्या माणसांच्या कुटुंबियासाठी एकत्र येऊन हे काम करतात. ह्यांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे इथे अमुक एक अध्यक्ष, उपाध्यक्ष असे पदाधिकारी नाहीत. या व्हॉट्सअप ग्रुपची ॲडमिन टीम हेच पदाधिकारी आहेत, हेच अध्यक्ष आहेत. ऑनलाईन एकत्र येतात, समस्या मांडतात, समस्यावरचे उपाय सुचवतात आणि त्याप्रमाणे खात्यावरती पैसे जमा करून प्रत्यक्ष मदतीचं कार्य सुरू करतात. आत्तापर्यंत आदर्श ब्लड सेंटर, प्रकाश बापू पाटील ब्लड बँक, कडेगाव नगरपंचायत, डालगाव ग्रामपंचायत, शिराळा ग्रामपंचायत, पारडी ग्रामपंचायत या संस्थांच्या मदतीनं त्यांनी रक्तदान शिबिरं घेतली आणि त्यांना या संस्थांनी या मुलांचं, या जवानांचं अभिनंदन करणारी पत्र देखील दिली. हे काम करत असताना हा जो ग्रुप आहे फौजी आणि पोलीस ब्रदर्स ग्रुप, यांना पोलिसांना आणि लष्करातल्या जवानांना मदत करणारी अनेक माणसं सापडली. ही छोटी छोटी मदत करणारी माणसं आहेत, त्यांनी जाणीवपूर्वक सत्कार केला. उदाहरणार्थ बरवडी फाट्यावरचे संग्राम शिंदे हे जवानांच्या चहाचे पैसे घेत नाहीत. पलूसमधले यश भगत हे देखील चहाचे पैसे घेत नाहीत. तर देवराष्ट्राचे भरत शिरतोडे हे जवान आणि पोलिसांना ॲम्ब्युलन्सच्या भाड्यामध्ये 50% सवलत देतात. इस्लामपुरातील मल्हार हॉटेलचे प्रवीण पाटील हे जवानांना हॉटेलमध्ये 50% सवलत देतात. दादासू क्षीरसागर हे ऊसाचा रस मोफत देतात. तर कडेगावचे शिवाजी वेताळ हे दी फ्री स्टाईल कलेक्शन या आपल्या दुकानामध्ये जवानांना 40% सवलत देतात. कडेगावचे पैलवान रणजित घारगे शाही थंडाई विनामूल्य मोफत देतात. नरसिंहपूरचे सचिन जगताप हे जवानांचं आणि पोलिसांचं मोफत कटिंग करतात. आमनापूरचं गंजी ब्रदर्स हे वर्षाला 1 ड्रेस सैनिकाला मोफत देतं. इस्लामपूरचे डॉक्टर मंद्रुपकर हे मोफत तपासणी करतात. पलूकचे प्रदीप डुबल हे जवानांना गावी मोफत आपल्या वाहनानं घरी पोहोचवतात. या ग्रुपचे लोक रक्तदान चळवळीमध्ये नातं रक्ताचं या परिवाराशी निगडीत आहेत. म्हणजेच व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत या फौजी आणि पोलीस ब्रदर्स ग्रुप यांनी देशसेवा आणि जनसेवा यांना एकत्र केलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील ह्या ग्रुपचं हे जे काम आहे हे स्तुत्य आहे, अनुकरणीय आहे आणि राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये देखील अशा प्रकारचे बिगर राजकीय कृतीप्रवणता घेऊन विधायक दृष्टीनं काम करण्यासाठी म्हणून पथदर्शक आणि मार्गदर्शक ठरणारा असा हा सांगली जिल्ह्यातला फौजी आणि पोलीस ब्रदर्स ग्रुप आहे.